नवी दिल्ली शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहार, स्पर्धा परीक्षांमधील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। राजधानीतील जंतर मंतर येथे आयोजित आंदोलनात त्यांनी सहभाग घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली। या आंदोलनामध्ये विविध राज्यांतील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका अभिजित दीपके यांनी आंदोलनादरम्यान मांडली। त्यांनी केंद्र सरकारकडे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवण्याची तसेच स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। दिल्ली पोलिसांनी आंदोलनासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती। जंतर मंतर परिसरात सकाळपासूनच आंदोलकांची गर्दी दिसून आली। हातात फलक आणि घोषणाबाजी करत आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली। अभिजित दीपके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की देशातील लाखो विद्यार्थी मेहनत करून परीक्षा देतात, मात्र काही गैरप्रकारांमुळे त्यांचे भविष्य धोक्यात येत आहे। विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा सुरूच राहणार आहे। दरम्यान सोशल मीडियावरही या आंदोलनाची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली। अनेक तरुणांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत विविध पोस्ट शेअर केल्या। काही विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनात सहभाग घेतला, तर अनेकांनी ऑनलाईन मोहिमेद्वारे समर्थन व्यक्त केले। राजकीय वर्तुळातही या आंदोलनाची चर्चा सुरू असून आगामी काळात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणखी मोठे आंदोलन उभारण्याचे संकेत कॉक्रोच जनता पार्टीकडून देण्यात आले आहेत।